लाडकी बहीण योजना लाडक्याचा पटपट पटपट सर्वांनी चेक करायचंय। हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। सर्वात फास्ट सर्वात अगोदर आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी माहिती देत आहे। बघा 5-10 मिनिटापूर्वीच हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। 1-2:30 वाजता ते 3 वाजता याच्या दरम्यान या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला खुशखबर भेटली आहे। रक्षाबंधनानिमित्त हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि बघा मी सकाळी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, येणाऱ्या काहीच तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। सर्वांना आनंदाची बातमी या ठिकाणी भेटणार आहे। तर आता सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचंय। जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे लाडक्या ताईंनो। जिल्हा पटकनी सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहेत आणि तुम्हाला आता हप्ता मिळाला आहे का नाही, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं लाडक्या ताईंनो। बघा रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणजेच कोणता 13वा महिन्याचा जो हप्ता आहे किंवा आपण त्याला 13वा हप्ता म्हणू शकतो, जुलै महिन्याचा हप्ता, या हप्त्याला वाटपाला सुरुवात झाली। पटपट सर्वांनी चेक करायचं। खूप खूप आनंद झालाय। जसं मला मेसेज भेटला एकदम फास्ट स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ काढून मी दाखवत आहे लाडक्या ताईंनो की तुम्हाला आता बघा पुराव्यासही दाखवत आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पुरावा नक्की दाखवतो। सगळ्यात अगोदर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मेसेज तुम्हाला बघा 5 मिनिटापूर्वीच एका ताईंनी मला हा मेसेज पाठवलेला आहे। त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पष्ट शब्दात या ठिकाणी दिसत आहे। बघा एक बँकेचं नाव दिसतंय, अकाउंट नंबर या ठिकाणी दिसतोय आणि क्रेडिटेड किती रुपये दिसत आहेत बघा 1,500 ऑन 6 ऑगस्ट, म्हणजे आज 6 ऑगस्ट आहे, सर्वांना माहिती आहे 6 ऑगस्ट। इन्फो APBS लाडकी बहीण जुलै, बघा या ठिकाणी जुलै महिना लिहिलेला आहे। बघा जुलै महिना म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे। तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे, तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला हप्ता मिळालेला आहे पटपट पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। खूप 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 आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे लाडक्या ताईंनो। सर्वांनी आपलं, आणि ज्या ताईंना 12वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना 12वा हप्ता भेटलाय का, एकदा कमेंट बॉक्समध्ये त्यांना किती रुपये भेटलेत कमेंट बॉक्समध्ये पटकीने सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो बघा ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला असेल त्यांनी त्यांचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला या ठिकाणी जून लिहिलेलं दिसतंय। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जुलै 25 08/25 असं दिसतंय, म्हणजेच काय हे जुलै महिन्याचा हप्ता आहे। तर तुम्हाला जून असं लिहिलेलं आहे का त्या ठिकाणी बघायचं। ज्या ताईला 12वा हप्ता भेटला नाही त्यांना जून लिहिलेला आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला किती रुपये जमा झालेले आहेत। आत्ता थोड्या वेळा पूर्वीच या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात झालीत। बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी टेन्शनमध्ये आल्या होत्या की सर या ठिकाणी यावेळेस पण उशीर लागणार आहे का। मी तुम्हाला अगोदर सांगत होतो बघा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेसेज वाचले असेल, तुम्ही न्यूजवर ऐकलं असेल, टीव्हीमध्ये ऐकलं असेल की रक्षाबंधनाला हप्ता वाटप होईल, पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो रक्षाबंधनाच्या पूर्वीच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। रक्षाबंधनाच्या त्यांनी काय सांगितलं पूर्वसंध्या, म्हणजे असं नसतं की पूर्वसंध्या म्हणजे त्याच्या अगोदरच्या संध्याकाळी भेटतात। मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की तुम्हाला त्याच्या अगोदरच पैसे या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट बघा लाडक्या ताईंनो GR या ठिकाणी भेटला होता। GR भेटला याचा अर्थ की आपल्याला पैसे वाटप सुरू होतं, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला आता रक्षाबंधनाला परत काही गिफ्ट भेटते का याच्याकडे पण सरकारला मागणी करायची की ऑगस्ट महिन्याचा पण हप्ता आम्हाला रक्षाबंधनाला देऊन टाका। बघा कोण कोण या मागणीला सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि आता जो हप्ता वाटप सुरू झालाय तो फक्त जुलै महिन्याचा, हे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो। आता बघा तुमचं या ठिकाणी नाव सांगायचंय, तुम्हाला किती हप्ता वाटप झालाय हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, म्हणजे तुम्हाला किती हप्ता अकाउंटला आलाय ते सांगायचंय। तुमचा जिल्हा सांगायचा आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात, आणि तुम्हाला 12वा हप्ता जर भेटला नसेल तर 12वा हप्ता भेटलाय का नाही ते सांगायचं आहे। आणि तुमच्या घरामध्ये किती महिला या ठिकाणी पात्र आहेत आणि किती महिलांना आज हप्ता भेटलाय कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं। लाडक्या ताईंनो मी सगळ्यांच्या लाडक्या ताईंच्या या ठिकाणी मी कमेंट्स वाचणार आहे। रक्षाबंधनाचा हा महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी आलेला आहे, पटपट सर्वांनी चेक करायचं आहे। तर कोणाला किती रुपये जमा झालेत एकदा फास्ट स्वरूपात सांगायचंय। आणि त्याच्यानंतर बघा लाडक्या ताईंनो आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्याला माहीत झाले की आता जुलै महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालाय, सगळ्याला माहीत झाले। तुम्हाला आता असं नाही की नवीन काही, मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये काहीच तासामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी अकाउंटला येतील। रक्षाबंधनाच्या अगोदर हप्ता येईल हे तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं। कालच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, त्याच्याबद्दल काय तुम्हाला सगळ्याला तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात। तर सरकारकडे आपल्याला एक मागणी करायची, परत सांगतो लाडक्या ताईंनो जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला वाटप सुरू झालंय पण ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही, परत सांगतोय। त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर वितरित करावा ही मागणी आपण सरकारकडे करत आहोत।
मी ट्रिक्स गुरु तुमचं सगळ्यांचं लाडका दादा ट्रिक्स गुरु तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करत आहे की सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, या गोष्टीला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सरकारकडून आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कसा भेटेल बघा, जुलै महिन्याचा पहिलाच 5-6 दिवसामध्ये पैसे भेटलेत, म्हणजे अजून ऑगस्ट महिना पूर्ण बाकी आहे. ऑगस्ट महिन्याचे जवळजवळ अजून 25 दिवस बाकी आहेत आणि येणाऱ्या या काहीच दिवसामध्ये किंवा रक्षाबंधनापर्यंत आम्हाला ऑगस्टचा पण हप्ता भेटावा अशा स्वरूपाची मागणी आपण सरकारकडे करत आहोत. तर कोण कोण या ठिकाणी सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या त्यांना 12वा हप्ता भेटला नव्हता, कोणता 12वा म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता भेटला नव्हता, त्यांना 4,500 रुपये भेटावेत असं आपण या ठिकाणी मागणी करत आहोत लाडक्यानो. म्हणजे 12वा हप्ता भेटायला पाहिजे, 13वा हप्ता तर आता सुरू झालेला आहे आणि 14 ऑगस्टचा पण हप्ता भेटायला पाहिजे, ही सरकारकडे आपण मागणी करत आहोत. तर या मागणीला सगळ्यांनी सपोर्ट करायचा. बघा लाडके बघा आपण जे सरकारकडे मागणी करत आहोत, सरकार दखल घेत आहे. आपले व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत लाडके महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आपलं चॅनल सगळ्याला माहिती आहे, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओकडे सरकार बघत आहे. आपण ज्या मागण्या करत आहोत आणि मी स्वतः या ठिकाणी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील किंवा वेगळे नगरसेवक असतील किंवा वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी मागणी पत्र देत आहे ना, आपल्या मागण्या त्यांना या ठिकाणी देत आहे. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर भेटावा. आता जसं 1500 रुपये तुम्हाला जुलैचे भेटलेत, ऑगस्टचे पण 1500 लवकरात लवकर भेटावेत, म्हणजे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील. हे 1500 रुपये आज जे भेटत आहे ते आणि 1500 रुपये तुम्हाला 1-2 दिवसामध्ये किंवा ह्या रक्षाबंधनापर्यंत भेटावेत अशी सरकारकडे आपण मागणी करत आहोत. तर तुमचा या सगळ्यांना सपोर्ट आहे का कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे लाडक्या ताईंनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ताईंना आज पैसे भेटले आहेत पटपट त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज किती रुपये जमा झालेत. आणि लाडक्या ताईंनो बघा, पैसे जमा झाल्यानंतर आनंद होतो का, सर्वांना गुड न्यूज भेटली आहे का, पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो. मला तर खूप आनंद झाला, जसा मला मेसेज भेटला बघा, मी ऑफिसमध्ये असताना देखील तुम्हाला व्हिडिओ डायरेक्ट शूट करून मी दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खरंच मला खूप आनंद झालेला आहे की बाबा प्रत्येक महिन्याला आपण जे म्हणत आहेत की बाबा हप्ता वाटप व्हायला पाहिजे, ते आता हप्ता वाटप आपल्यानुसार या ठिकाणी होत आहे. आणि खूप छान स्वरूपाची गोष्ट आहे की रक्षाबंधनाच्या अगोदर तुम्हाला जे म्हणलं होतं ते रक्षाबंधनाच्या अगोदर पण तुम्हाला हप्ता यायला सुरुवात झालेला आहे. आता बऱ्याच ताईंना अजून पण हप्ता आला नसेल, काळजी करू नका, परत सांगतोय टेन्शन घ्यायची गरज नाही. हा लाडका दादा तुमच्या सोबत आहे. बघा मागे ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता त्यांच्यासाठी आपण सरकारकडे मागणी केली होती की त्यांची लवकरात लवकर काळजी घ्यावी आणि 26 लाख ताई ज्यांना अपात्र केलंय त्यांना लवकरात लवकर त्यांची तपासणी करून त्यांना परत एकदा लाडक्या बहिणीमध्ये घ्यावे अशी आपण सरकारकडे मागणी केली होती. आपण पत्र पण सरकारला या ठिकाणी दिलं होतं. आणि त्याच्यानंतर बघा आजपासून या ठिकाणी घरोघरी जाऊन या ठिकाणी अंगणवाडी सेविका या ठिकाणी तपास करत आहेत, तपासणी तुमची करत आहेत. त्याच्याबद्दल काळजी करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला पण 12वा हप्ता लवकरात लवकर भेटणारे, काळजी करायची गरज नाही लाडके ताईंनो. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न परत विचारतोय, तुमचं सगळ्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का? ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत, अजून पैसे ज्यांना भेटलं नाही, थोड्या वेळापूर्वी सुरुवात झाली, संध्याकाळपर्यंत अजून वाटप होईल, काळजी करायची गरज नाही. त्याच्यामुळे पटपट सर्वांनी सांगायचं की तुम्हाला आतापर्यंत किती रुपये जमा झाले, आज तुम्हाला हप्ता भेटलाय का, पटपट सर्वांनी सांगायचं आहे. इथेच थांबतो. आणि तुम्हाला जर आज खुशखबर भेटली असेल लाईक मारा. बघा प्रत्येक दिवशी मी म्हणत नाही तुम्हाला, आज सर्वांनी व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणी जायचं नाही, पटपट सर्वांनी लाईक करायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.